मी आज गव्हाची खीर बनवते आहे, तुम्ही बघून घ्या। चला ते बनवूया। बघा, यांनी पहिले काढलेले आहेत आणि शिजून घेतलेले आहेत। गहू म्हणता यांना। आणि खोबरं, काजू, बदाम, विलायची आणि गुळाचा पाक। आणि एका बाजूला बाजरीचे दिवे बनवते आहे। बघा, शिजत आहे। खीर सोबत व्यवस्थित लागता मस्त छान। तर चला आता आपण बनवूया। तूप टाकते आहे। त्याच्यामध्ये विलायची टाकते आहे। थोडंसं तूप तपू द्या। विलायची टाकलेली आहे। खोबरं टाकते आहे। बघा, काजू बदाम पण टाकते आहे। गुळचा पाक केलेला आहे। आता त्याच्यामध्ये बघा हे टाकते आहे। अगदी छान लागतेच मस्त। लागले तेवढं गुळ घालायचे, छान लागते। आमच्या वेळीस अशीच खीर बनायची, अगदी छान लागते। तर मला लाईव्ह करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघा, आता 10-15 मिनटं चांगलं शिजू द्यायचं किंवा अर्धा तास, एकदम छान लागते। बाजरीचे पीठचे दिवा बनवले आहेत मी ना, ते पण शिजत आहे। बघा, झालेली आहे खीर, गव्हाची खीर। बघा, छान लागते, मस्त पौष्टिक राहते। तिला पहिले काढून घेतलेलं आहे आणि मग कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन घेतल्या, नंतर फोडणी दिली मी। विलायचीची फोडणी दिली, काजू बदाम टाकले। हे बघा, मी आता चला मी गॅस बंद करते। आणि त्याच्यासोबत बघा हे दिवे बनवलेले आहेत, बाजरीचे दिवे म्हणता यांना। बघा, छान आहे हे। बघा, तर खीर सोबत एकदम छान लागतात। तर मला लाईव्ह करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लय भारी, बाय। भिजलेला आहे, त्याच्यामध्ये मी गुळाचा पाक पण टाकलेला आहे, विलायची पण घातलेली आहे आणि दिवे बनवून मी टाकून दिलेले आहे शिजवायला। दिव्याची रेसिपी तुम्हाला कळली माझ्याकडनं। चला बाय।